नमस्कार मित्रांनो, दुशाचं मैदान चालू आहे रामोशवाडी या ठिकाणी। त्या मैदानामध्ये आपण दुपारी जाणार आहे सेमीच्या टायमिंगला। तत्पूर्वी आत्ता 20 गट पडलेत। त्या 20 गटामध्ये कोणते बैल सेमीफायनलसाठी पात्र झालेत बघूया। गट क्रमांक 1चा निकाल घेतोय। 1मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक 6 वरून मायनी घाणवटकरांची गाडी पळाली नावाने। चित्रीकरांचा वॉन्टेड पळाला आणि त्याच्यासोबत गोल्या भाई पळाला। सुंदर अशी गाडी जी आहे ती नितीन ड्रायव्हर यांनी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे। खूप साऱ्या शुभेच्छा नितीन ड्रायव्हर यांना आणि वॉन्टेड आणि गोल्या भाईला खूप साऱ्या शुभेच्छा। गट क्रमांक 2चा निकाल 2मध्ये सुंदर अशी लढत झाली। त्या लढतीचा निकाल तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी उंबरमळीकरांचा सुंदर पळाला आणि कोंढवेकरांचा देवा पळाला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 3चा निकाल 3मध्ये सुंदर अशी गाडी पळाली वेदांतिका शिरतोडे यांच्या नावाने ती गाडी पळाली। कोरेगावकरांचा महिब्या पळाला आणि त्याच्यासोबत बबल्या पळाला। सुंदर अशी गाडी जी आहे ती गट क्रमांक 3मधून सेमीफायनलसाठी पात्र। खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 4चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी एकंबे धारपुडी या गाडीचा 1 नंबरला सुंदर अशी गाडी पळाली। मांगडेवाडीकरांचा सोन्या पळाला आणि धारपुडीकरांचा पिस्टन पळाला। सुंदर अशी गाडी या बैलगाड्या शर्यत क्षेत्रामध्ये ज्याला सलगरी किंग असं म्हटलं जातं असे हे चिंचनेरचे प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर यांनी गाडी सेमीसाठी पात्र केली। खूप साऱ्या शुभेच्छा। गट क्रमांक 5चा निकाल आहे 5मध्ये खिंडवाडी या गाडीचा 1 नंबरला सुंदर अशी गाडी पळाली। सातारा रोडकरांचा रॉकी पळाला आणि त्याच्यासोबत पळाला। या बैलगाड्या शर्यत क्षेत्रामध्ये अजून तरी वयदार झाला असेल तरी त्याच्या अंगामध्ये रग आणि धमक आहे असा पाटकळकरांचा पतंग पळाला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 6चा निकाल आहे तास क्रमांक 8 वरून धावलेली गाडी पब्लिकने गाडी पळाली ढवळ या गावची गाडी पळाली। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 7चा निकाल तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी रामोशीवाडीकरांच्या नावाने ती गाडी पळाली। टिप्या भाई पळाला आणि विसापूरकरांचा शंभू पळाला। सुंदर अशी गाडी राजू अप्पा यांनी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केली। खूप साऱ्या शुभेच्छा राजूभाई यांना। गट क्रमांक 8चा निकाल पब्लिकने गाडी पळाली तास क्रमांक 1मध्ये महिब्या आणि महाराजची गाडी पळाली। सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे। खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 9चा निकाल आहे तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी किनईकरांचा आदेश पळाला आणि त्या आदेशसोबत झेंडा हा नावाचा बैल पळाला। सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र। खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 10चा निकाल आहे तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी कोराळे बुद्रुक या नावाने ती गाडी पळाली। सुंदर अशी गाडी पळाली। गाडीचं जे ड्रायव्हर होते त्याचं नाव कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि गाडीचे बैल कोण होती ते सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। गट क्रमांक 11चा निकाल तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी फिल्टर फॅन यांच्या नावाने ती गाडी पळाली होती। सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र केली अमर ड्रायव्हर जकातवाडीकर यांनी। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 12चा निकाल आहे तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी गुरसाळेकरांचा अंजीर पळाला आणि त्याच्यासोबत गारडीकरांचा लारा पळाला। सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र। खूप साऱ्या शुभेच्छा। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 13चा निकाल आहे 13मध्ये सुंदर अशी गाडी पळाली विजय मेडिकल पुसेगाव यांच्या नावाने ती गाडी पळाली। सुंदर अशी गाडी पळाली आंबेगावकरांचा सर्जा पळाला। सुंदर अशी गाडी मोरा ड्रायव्हर आंबेगावकर यांनी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केली। गट क्रमांक 14चा निकाल 14मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी अण्णा शिराळेकरांचा सर्जा पळाला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 15चा निकाल आहे 15मध्ये सुंदर अशी लढत झाली। त्या लढतीचा निकाल आहे गुंडा पवार नांदवळ या गाडीचा 1 नंबरला सुंदर अशी गाडी पळाली। आरफळकरांचा मुन्ना पळाला आणि सुभाष तात्या मांगडे यांचा वजीर पळाला। सुंदर अशी गाडी राहुल ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केली। गट क्रमांक 16मध्ये आमच्या गावचा नंदी पळाला सुंदर पळाला। परंतु सुंदरसोबत जो नंदी पळाला त्याचं नाव काय मला माहीत नाही परंतु तो सुद्धा चांगलाच पळाला। परंतु आमच्या गावच्या गाडीची गटाला हार झालेली आहे। नेहरवाडी गाव आमचं आणि त्या गाडीची गटाला हार झालेली आहे। खूप वाईट वाटते परंतु असो कमबॅक होईल आमच्या ही गावच्या सुंदरचं लवकरच कमबॅक होईल आणि त्याची मुलाखत जी आहे ती मी लवकरच घेऊन येईन तुमच्यासाठी सगळ्या प्रेक्षकांसाठी। कसा आहे आमच्या गावचा नंदी तो पळतोय पण त्याला थोडीशी पैरीची अडचण आहे। मला कॉल करा 9561119940 चांगला पळतोय। कॉल करा मला पैरा जमवूया आपण त्या नंदीसोबत आमच्या। गट क्रमांक 16चा निकाल त्या ब्राऊननं घेतलेला आहे औंधच्या ब्राऊननं त्यानं चांगला पळाला।
17चा निकाल आहे. शंभू आणि राऊतवाडीकरांचा नंदी पळाला. सुंदर अशी गाडी पळाली, सेमीसाठी पात्र. 18चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी जागवार पळाला. 19चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी आणि 20चा निकाल तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी. 1 ते 20चे निकाल तुम्हाला सांगितलेत. आमच्या गावचा नंदी आहे, मला पाहिरा पाहिजे आमच्या गावच्या नंदीसाठी. चांगला पळतोय, डावे खांदी पळतोय. मला कॉल करा 9561119940 आणि मैदानात भेटू आता रामोशवाडीच्या मैदानामध्ये भेटू. धन्यवाद.